वैद्यकीय परीक्षासाठी प्रवेश परीक्षा जी होती ती 3 मे रोजी झाली होती. मात्र पेपर फुटीच्यामुळे ती परीक्षा रद्द करण्यात आलेली होती. मात्र आज जी ती नीट परीक्षा आहे ती आज पुन्हा भंडारा जिल्ह्यामध्ये होत आहे. संपूर्ण देशामध्ये नीट पेपर जो लीक झालेला होता त्यामुळे पूर्ण देशामध्ये ह्या पेपर फुटीच्या प्रकारामुळे हाहाकार माजलेला होता. मात्र आज भंडाऱ्यामध्ये जे पेपर होत आहे त्यामुळे सध्या पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आलेला आहे. तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे कॅन्डिडेट्सना जे साधन आहे ते कुठल्या प्रकारचे साधनं आतमध्ये घेऊन इलेक्ट्रॉनिकचे जे सगळे साधन आहेत ते आतमध्ये घेऊ नये म्हणून घेऊन येऊ नये म्हणून असं सूचना इथं लावलेल्या आहेत. त्यामुळे सध्या भंडारा जिल्ह्यामध्ये पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्त करण्यात आलेला आहे आणि एकूण 1879 विद्यार्थी बसलेल्या 4 केंद्र आहेत. त्यामुळे सध्या पोलिसांच्या बहुत कडेकोट बंदोबस्त करण्यात आला. आपल्यासोबत काही पोलिस आहेत त्यांच्यात बातचीत करूया. तो काय सांगायला कशा पद्धतीने बंदोबस्त करण्यात आलेला आहे? सर, आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्हाला कुठलेही इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस विद्यार्थ्यासोबत नेऊ द्यायची नाही. त्यांच्या प्लेन टी शर्ट आणि प्लेन त्यांच्या लोअर पाहिजे. कुठल्याही प्रकारचे त्यांना खिचे पाहिजे नाही. पॉकेट झिप नसायला हवेत. ट्रान्सपरंट बॉटल, कुठल्याही प्रकारचे पेन नाही. सोबत 2 पासपोर्ट फोटो, आधार कार्ड आणि त्यांचे ॲडमिट कार्ड. तर नक्कीच हे पोलीस कर्मचारी त्यांचं असं म्हणणं आहे की कुठल्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक साधनं आहेत ते आतमध्ये प्रवेशाला बंदी आहे. त्यामुळे सध्या आता भंडारा जिल्ह्यामध्ये 1879 विद्यार्थी बसलेले आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त करण्यात आलेला आहे. सुरेश बागडे, जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा.